मंडळी बघा, आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी वारकरी संप्रदायातली वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. तर बोगस जनता पार्टीनं पाळलेला शाळीग्राम भोसले ह्याला आचार्य पदवी कुणी दिली हे आम्हाला आतापर्यंत कळलं नाही. आचार्य पदवीचा उपयोग समाजासाठी एखादी चांगली संस्कृती घडविण्यासाठी झाला पाहिजे, ना की बोगस जनता पार्टीचे तळवे चाटण्यासाठी आपल्या आचार्य पदवीचा वापर करायला पाहिजे. माझं या शाळीग्राम भोसलेला खुलं आव्हान आहे की तुझ्यात जर खरंच धमक असेल, तू जर खरंच नागपूरच्या मालकानं टाकलेल्या तुकड्यावरती जर भुंकत नसशील, तर मी जे काही प्रश्न विचारतो ह्याच्यामध्ये बोलण्याची तुझी धमक आहे का? मी पहिला प्रश्न तुला विचारतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या अवलादींवरती तू कधी बोलणार आहे? दुसरा प्रश्न, संत ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांच्या संपूर्ण कुटुंबाला समाजातून गावाबाहेर हकलून देऊन त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करणाऱ्या अवलादींच्या विरोधात तू कधी बोलणार आहेस? तिसरा प्रश्न, संत तुकाराम महाराजांच्या गाथा नदीत बुडून त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करणाऱ्या अवलादींच्या विरोधात तू कधी बोलणार आहेस? चौथा प्रश्न, संत चोखा मेळा यांना मंदिर प्रवेश नाकारणाऱ्या अवलादींवरती तू कधी बोलणार आहेस? आणि पाचवा प्रश्न, सगळ्यात महत्वाचा, आधुनिक अनाजी पंतांच्या काळात त्यांच्या पोलिसांनी वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांवरती आणि महिला भगिनींवरती लाठ्या मारून त्यांच्या रक्ताचा सडा करणाऱ्या आधुनिक अनाजी पंतांवरती तू कधी बोलणार आहेस? मला माहिती आहे तुला डोळे लागलेत की अनाजी पंतांच्या नादी लागून अनाजी पंतांचे तळवे चाटून तुला वाटतं की तुला विधान परिषद वगैरे भेटणार आहे. पण तू तुझ्या अनाजी पंतांना पण विचार आणि दिल्लीतल्या मालकाला पण विचार, अरे बेट्या ते कधी शरदचंद्र पवार साहेबांवरती बोलत नाहीत. तुला टाकलेला तुकडा, तू जेवढं काम सांगितलंय तेवढंच कर. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांवरती बोलायची तुझी लायकी नाहीये, तुझी तेवढी पात्रता नाहीये, कारण तू चाटणार आहेस आणि चाटणाऱ्या लोकांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांवरती बोलावं अशी महाराष्ट्रातल्या लोकांची बिलकुल इच्छा नाहीये. त्याच्यामुळं तुझ्या मालकानं तुला जेवढी सुपारी दिली तेवढीच वाजव, अन्यथा ह्या महाराष्ट्रामधील शरदचंद्र पवार साहेबांवरती प्रेम करणारे लोक तुझा चपलेनं सत्कार केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि राहिला मुद्दा शरदचंद्र पवार यांच्या कामाचा, तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या नेहमीच पाठीशी उभा राहिले. तर त्यांना ज्या ज्या गोष्टी लागतील, ज्या ज्या पायाभूत सुविधा लागतील त्या त्या पुरवण्यामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. आणि तू त्या व्हिडिओमध्ये हे पण म्हणतोस की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे जाळीदार टोपीवाल्यांसाठी काम करतात. अरे तुझा दिल्लीतला मालक तर चक्क पाकिस्तान सारख्या गद्दार देशद्रोही राष्ट्रामध्ये जाऊन, ज्या देशानं भारतातले लोक मारले, भारतातले सैनिक मारले, अशा ठिकाणी त्याला कधी न मिळण्यासारखं जाऊन नवाज शरीफच्या घरी बिर्याणी खाल्ली. त्याच्याबद्दल अरे चाटुगिरी करणाऱ्या तू कधी बोलणार आहेस की नाहीस? तुझा नागपूरचा मालक टोप्या घालून शाल पांघरून मस्जिदीमध्ये जाऊन शाल चढवतो, त्याच्यावरती तू कधी बोलणार आहेस की नाहीस? असलं लबाड हिंदुत्ववाद्यांची आणि लबाड हिंदू धर्माच्या नावावरती राजकारण करणाऱ्या तुमच्यासारख्या टोळीची महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाला आणि देशातल्या हिंदू समाजाला कुठलीही गरज नाही. देशातला हिंदू समाज, महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय स्वतःचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहे. त्याच्यामुळे तुझ्यासारख्या सुपारीबाज लोकांनी त्याच्यावरती कुठलंही वक्तव्य करावं एवढी तुझी पात्रता नाही.